नमस्कार मंडळी, मी देवेश सावरकर. आपल्या मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वर्गनगरी कोकण तोंडवली मालवण या ठिकाणावरून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे मालवणमधील असलेलं सुप्रसिद्ध गार्डन रॉक गार्डन आणि राजकोट हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. माझ्यासाठी देखील पहिलाच अनुभव आहे, मी पण पहिल्यांदाच जाणार आहे. तर चला मंडळी जाऊया. या ठिकाणी आता आम्ही घरातून निघालेले 5:30 वाजलेले संध्याकाळचे आणि इथून आम्ही आता गाडीने चाललो आहे. तर चला मंडळी. चला मंडळी, आता आम्ही निघालो आहेत, सर्व आता रेडी झालो होत आणि आता आम्ही रॉक गार्डन या ठिकाणी जायला निघालो. तुम्ही पाहू शकता आपल्या मागे आपली पब्लिक मंडळी सर्व आहेत. हे बघा समोर पाहताय ती आपली गाडी इको गाडी आणि ह्या इको गाडीतून आता आपण सर्वजण जाणार आहोत मालवणात. चला. या ठिकाणी पाहू शकता आता आम्ही तोंडवली ते मालवण इको गाडीने टॅक्सीने आलो होतो आणि हे बघा हे समोर पाहू शकता आपलं शिवाजी महाराजांचं पुतळं. आजपर्यंत मी देखील रीलमध्ये पाहिलं होतं आणि आज सत्यात खरं पाहिलं. खूप छान प्रकारे असं फील होते, म्हणजे प्राऊड फील होते एकदम. आज सत्यात खरं उतरले, म्हणजे स्वप्न आजपर्यंत कधीपासूनचं स्वप्न होतं या ठिकाणी इकडे फिरायला यायचं आणि आज सत्यात आम्ही इकडे खरोखरच फिरायला आलो आणि खूप छान प्रकारे असं सुंदर असं मालवण आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि आपली मंडळी पब्लिक आलेली सोबत. आता आम्ही वरती चाललो आहे. चला फायनली या ठिकाणी आता आम्ही पोचलो आहे. तुम्ही पाहू शकता समोर कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे आपलं राजकोट या ठिकाणी पोचलो आहे आणि समोर हा आपला एंट्री गेट आहे महाराजांच्या पुतळ्यांच्या इथलं आहे बघा. सुंदर असा गड बनवला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा. आणि समोर आता आपण महाद्वार म्हणजे आपण दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपण आता एंट्री केलेली आहे. आणि या ठिकाणी महापुरुष म्हणून एक मंदिर आहे. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला एक महापुरुष म्हणून असं हे मंदिर आहे. लाल दगडांचं चिऱ्यांचं असं मंदिर आहे. आणि इथून बाहेर पडल्यानंतर उंच असा नजरेला भिडणारा आपण शिवाजी महाराजांचा पुतळा पाहू शकतो. हे बघा खूप छान प्रकारे सुंदर. आजपर्यंत रील आणि यूट्यूबद्वारे बघितलं होतं आणि आज खरंच सत्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. मी देखील अनुभवतो आहे आणि तुम्हाला देखील पाहायला भेटणार आहे या ठिकाणी. पाहू शकता आणि या ठिकाणी समोर तुम्ही कॅमेरामध्ये पाहताय ते सिंधुदुर्ग किल्ला तुम्ही पाहताय समोर महाराजांच्या पुतळ्याचे ते समोर. या ठिकाणी पाहू शकता महाराजांचं पुतळा आणि पर्यटकांची गर्दी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा. सर्व चाकणमानी फिरण्यासाठी आलेले कोकणात आणि या ठिकाणी राजकोट या ठिकाणी आलेली सर्व चाकणमानी पर्यटक तुम्ही पाहू शकता. आणि या पुतळ्यालगतच या ठिकाणी समुद्रकिनारे तुम्ही पाहू शकता. या
या ठिकाणी आम्ही राजकोट या ठिकाणी पहिल्यांदा आलो होतो आणि महाराजांचं पुतळं या ठिकाणी आता आम्ही पाहिलं आणि आता मी इथून रॉक गार्डनला चाललो तुम्ही पाहू शकता. आणि खूप आजपर्यंत रील आणि यूट्यूबद्वारे बघितलं आणि आज खरोखरच सत्यामध्ये पाहिलं. खूप छान असं या ठिकाणी महाराजांचं पुतळं आहे समुद्रकिनारी मालवण राजकोट या ठिकाणी. आणि खूप सारे पर्यटक आणि चाकरमानी बघण्यासाठी येत असतात तुम्ही पाहू शकता. आणि इथून आता आम्ही रॉक गार्डनला चालू. चला तर महाराजांचं पुतळं आहे आणि त्या ठिकाणावरून ह्या नजीकच इकडे समुद्रकिनारे आणि समुद्रकिनारी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. राजकोट या ठिकाणी असणारे आणि आता आपली गाडी आलेली आहे आणि आता आम्ही गाडीने रॉक गार्डन मालवण या ठिकाणी जाणार आहोत. समोरून येते त्या गाडीने आता आपल्याला जायचं आहे. आणि आपली मंडळी आता आम्ही सर्वजण रॉक गार्डन या ठिकाणी जात आहोत. तर आता मी राजकोटला गेलो होतो आणि राजकोटवरून 5 मिनिटामध्ये इथेच रॉक गार्डन आहे. तर रॉक गार्डन या ठिकाणी आम्ही आलो आणि तुम्ही पर्यटकांची गर्दी पाहू शकता. या ठिकाणी खूप सारे पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि गाड्या देखील तुम्ही पाहू शकता किती पार्क झालेल्या आहेत. मालवणमध्ये फेमस असलेलं रॉक गार्डन या ठिकाणी आता आम्ही चाललो आहे. हां आणि या ठिकाणी आता आम्ही एंट्री करतोय रॉक गार्डनची तुम्ही पाहू शकता. तिकीट आहे. तिकीट पे करायचं या ठिकाणी एंट्री केल्यानंतर तिकीट आहे 10 रुपये. या ठिकाणी एंट्री केल्यानंतर 10 रुपये पे करायचे एंट्री फीचे आणि मग आतमध्ये एंट्री आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकते हे लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे या ठिकाणी. आणि आमच्यासोबत आलेली छोटी प्रिशा वरती चढली ती बघा कन्फ्यूज झाले कुठून यायचं ते. आणि बघा ही येते आता छोटी आपली. आणि आता मी या ठिकाणी पुढे जातो. या ठिकाणी रॉक गार्डनमधून बीच पण दिसतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता जे पर्यटक आलेत फिरायला चाकरमानी ते समुद्राचा आस्वाद घेतात त्या ठिकाणी पाहू शकते. हे बघा सुंदर असा इव्हनिंगचा स्पॉट आहे. आणि त्यानंतर बघूया आपण पुढे पुढे गार्डन फिरत चाललो आहे. जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
हे बघ लाईट बघ कशी चमकते. लाईट घातलं होतं. आणि रॉक गार्डनचं मेन फेमस म्हणजे या ठिकाणी जे मालवण म्हणून नेम टाकलेले ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. मैत्री जे मालवण म्हणून नेम दिलेले आहे त्यासाठी त्या कर्मणीची गर्दी पाहू शकता फोटो काढण्यासाठी. श्रवण गार्डन आहे आपल्या मुंबईला जसं आपलं गार्डन असतं त्या प्रकारे छान प्रकारे असं गार्डन बनवलं आहे या ठिकाणी मालवणमध्ये. तर अशा प्रकारे आम्ही आता फायनली पोचलेलो 8:30-9 वाजलेले आहेत घरी परतायला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की रॉक गार्डन शेतून बाहेर पडल्यानंतर खूप सारा ट्रॅफिक होता. ट्रॅफिकमध्ये गरमी आणि कंटाळलेलं त्यामुळे काही शूट करताना आलं नाही. डायरेक्ट घरी परतलो आम्ही. तर अशा प्रकारे फायनली आता आम्ही घरी पोचलेलो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.